नमस्कार मित्रांनो, CH अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यात ज्या योजना राबवल्या जातात या योजनासाठी मुख्यमंत्री योजना दूत हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या बाबतीत माहिती घेणार आहोत। तर दिनांक 7 ऑगस्ट 2024चा शासन निर्णय आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत। तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे। सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूताचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे। तसेच योजना दूताच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कारवाई माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचारधान होती। तर या प्रस्तावानंतर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। याबाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे असेल। तर राज्यामध्ये विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे आणि त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर यासाठीची पात्रता पाहत मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष: वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार, शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर, त्यानंतर संगणक ज्ञान आवश्यक, त्यानंतर उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक, त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक, त्यानंतर उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे इत्यादी पात्रता ह्या मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी आहेत। त्यानंतर योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे: विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, यासाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करता येईल। त्यानंतर आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्रे, प्रमाणपत्र इत्यादी, अधिवासाचा दाखला म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ज्यामध्ये उल्लेख असेल की ऑनलाईन अर्जासोबत जी माहिती भरलेली आहे ती सर्व बरोबर आहे इत्यादी कागदपत्रे ही या मुख्यमंत्री योजना दूत पदासाठी लागतील। त्यानंतर मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया: उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल। त्यानंतर सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल। म्हणजे वरील जी पात्रता दिलेली आहे या पात्रतेमध्ये उमेदवार बसतो का यानुसार आपल्या अर्जाची छाननी करण्यात येईल। त्यानंतर ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील। यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल। कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही। तर सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल। त्यानंतर पुढे जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनाच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील। जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1, शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील। म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 योजना दूत हा भरला जाईल। तसेच शहरामध्ये प्रत्येक 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत हा नेमणूक केला जाईल।
त्यानंतर पुढे मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येईल. तर ही निवड ही खूप तात्पुरती आहे, ही शासकीय सेवा म्हणून गणण्यात येणार नाही. तसेच याद्वारे जी नेमणूक होईल यासाठी पुढे शासकीय सेवेत नियुक्तीचा हक्क मागितला जाणार नाही. याबाबतचं हमीपत्र हे संबंधित उमेदवाराकडून घेतलं जाईल. तर निवड झालेल्या योजनादूतांनी करायचे कामे, तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनाची माहिती घेतील आणि प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांनी ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. म्हणजे ज्या शासकीय योजना आहे याचं प्रचार प्रसिद्धी आणि जनजागृती करण्याचं काम हे योजनादूत करतील. तर अशा प्रकारे हे योजनादूताचं स्वरूप आहे. यासाठी लवकरच ऑनलाईन फॉर्म हे सुरू होतील. त्याबाबतची माहितीसुद्धा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून देतील. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपणास चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल. धन्यवाद मित्रांनो.